रुपेश दरात. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. देगलूर येथील तलाठी पदावर कर्तव्य बजावणाऱ्या महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला निषेध मोर्चा. सांगवी येथील 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी गौर सेनातर्फे रास्ता रोको करण्यात आला. आता बातमीपत्र विस्ताराने. देगलूर तहसील कार्यालयात तलाठी पदावर कर्तव्य बजावणाऱ्या एका महिलेच्या सौंदर्यावर नजर ठेवून तिच्या बदलीच्या प्रकरणात शरीर सुखाची मागणी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि तहसीलदार जीवराज डाबकर या उभय अधिकाऱ्यांनी केली. त्या प्रकाराची तक्रार महिला तलाठ्याने योग्य मार्गाने केली. 5 महिने उलटून गेली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे लेखी अहवाल दिला. दांगड यांनी कोणतीही कारवाई केली नाही. काल परवा सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावामुळे नाममात्र गुन्हा दाखल केला, परंतु आरोपी अद्याप मोकाट आहे. हे प्रकरण गंभीर संवेदनशील असताना पोलीस आणि महसूल प्रशासनाने अक्षम्य दिरंगाई केली. प्रशासनास वटणीवर आणण्यासाठी आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अंजली गायकवाड नगरसेविका बहुजन समाज पार्टी यांनी केले. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. आपली बाई काही कोणाचं खेळणं नाहीये. दलित स्त्री कोणाच्या हातचं खेळणं होऊ शकत नाही. तुम्हाला दाखवून द्या. तिचं शील ते माझंच शील आहे. माझं शील ते इथं जमलेल्या प्रत्येक स्त्रीचं शील आहे. आजच अटक झाली पाहिजे. त्याला आमच्या स्वाधीन करा. प्रशासनाने कुठं तोंड लपून तोंड नाही, त्याला बुरखा घालून कुठे ठेवलेलं आहे. एवढं कशाला भीता? गुन्हा करताना काही वाटलं नाही का जीवाला? काय 4 आमदार आहेत नांदेड जिल्हा तालुक्याला, तर त्या माणसाला इतकं कुठे साड्या नेसून ठेवलं का तुम्ही? वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान नागुराव बळीराम चव्हाण व नागूची पत्नी हे कामासाठी शेतात गेले असताना या संधीचा फायदा म्हणून 10 वर्षाच्या मुलीवर राजू प्रभाकर पवार राहणार सांगवी जिल्हा नांदेड नागूच्या मुलीला घरातून ताब्यात घेऊन व ती घरात गेली असता राजू पवार यांनी घरात जाऊन आतून दाराची कडी लावली व तिला पलंगावरतीच हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊ नये म्हणून प्रभाकर पवार, माधव कचरू कोकाटे, संजय प्रभाकर पवार, बाबाराव कोकाटे यांनी दबाव आणला व त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तेथे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेकडे लक्ष वेधून हे प्रकरण दडपून टाकणाऱ्या या घटनेतील आरोपीस अशी लांछनास्पद कृती करण्यास प्रोत्साहित प्रेरित करणाऱ्या व तक्रार दाखल करण्यास मज्जाव करणाऱ्या प्रभाकर पवार, माधव कोकाटे, संजय पवार, बाबाराव कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्वरित अटक करण्यात यावी यासाठी आज गौर सेनेतर्फे भोकरफाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी गौर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड ॲडव्होकेट प्रदीप डी राठोड उपस्थित होते. प्रभाकर पवार आणि इतर 3 जण असे टोटल 6 जण मिळून त्यांना दबाव आणलं, त्यांच्यावर दडपण आणलं. जर तू केस केलास तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवेनिशी खतम करतो. आणि त्यानंतर त्यांनी रात्रभर त्यांना डांबून ठेवलं त्या आखाड्यावर. सकाळी कसं बसं त्यांनी दवाखाना गाठला चोरीने आणि दवाखान्यात तिथं जाऊन संबंधित जे चौकी असते तिथं त्यांनी आपली फिर्याद नोंदवली आणि तिथं नोंदवत तिथून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पण पोलीस स्टेशनमध्ये जो फिर्याद त्यांनी सांगितलं
त्यानुसार तिथला API मान्यने न लिहिता त्यांनी आरोपीच्या सोयीनुसार फक्त एकाच आरोपीच्या कृत्याबद्दल लिहिलं आणि दुसरे जे सहकार्य केलेलं आहे त्या आरोपीला प्रोत्साहित केलेलं आहे आणि केस दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या आरोपीला वगळून टाकलं आणि त्यांना मोकाट सोडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. म्हणून आमची मागणी आहे गोरसेनेच्या वतीने की इतर जे आरोपी आहे केस दडपून टाकण्याचा आणि त्यांना डांबून ठेवलं या आरोपीवर गुन्हे दाखल व्हावं, त्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि या आरोपीला ज्या API मानेनं सहकार्य केलं आणि त्यांचं नाव त्या फिर्यादमधून वगळून टाकलं त्या API मानेला निलंबित करावं. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. देगलूर येथील तलाठी पदावर कर्तव्य बजावणाऱ्या महिलेवर झालेल्या अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला निषेध मोर्चा. सांगवी येथील 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी गौरसेनातर्फे रास्ता रोको करण्यात आला. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर. पंकजा मुंडे. कृषी तज्ञ रमेश चंद यांची नीती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती. राकेश मारिया यांच्या बढती संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. KP बक्षी, अतिरिक्त मुख्य सचिव. दुष्काळ मदतीमधील अडचणी रोखण्यासाठी आणेवारी पद्धतीत बदल. आजचा सुविचार. प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान. आनंद लड्डा. नमस्कार लाईव्ह वाचक. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.